नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. तुमच्यापैकी किती जणांना वाचनाची आवड आहे, पण वेळ किंवा योग्य वातावरण मिळत नाही? माझंही अगदी तसंच झालं होतं. माझी सगळी पुस्तकं अजूनही बॉक्सेसमध्ये पॅक्ड होती. म्हणून आज आपण एक कोझी रीडिंग कॉर्नर तयार करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी मी एक छोटासा बदल करणार आहे. मी डायनिंग टेबल थोडं बाजूला सरकवते आहे, जेणेकरून रीडिंग कॉर्नरसाठी प्रॉपर स्पेस तयार होईल. कधी कधी हे छोटे बदल खूप मोठा फरक करतात. माझ्याकडे आधीच एक बुकशेल्फ आहे, त्यामुळे मला नवीन काही घ्यायची गरज नाही. पण माझ्याकडे पुस्तकं जास्त आहेत, त्यामुळे एकाच शेल्फमध्ये सगळं बसणार नाही. म्हणून मी दुसरं एक शेल्फ वापरणार आहे, जे दुसऱ्या बाजूला आहे. मुलांची पुस्तकं त्या दुसऱ्या शेल्फवर ठेवणार आहे, जेणेकरून त्यांना सहज ऍक्सेस मिळेल. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही शेल्फ क्लिनिंग आणि अरेंज करून दाखवणार आहे. आता खरी सिच्युएशन बघा. सगळी पुस्तकं अजूनही बॉक्सेसमध्येच पॅक आहेत. आज आपण हे सगळे बॉक्सेस उघडणार आहोत आणि एक एक पुस्तक पुन्हा हातात घेणार आहोत. खरं सांगायचं तर प्रत्येक पुस्तकामागे काहीतरी आठवण असते. आणि हो, यामध्ये मुलांचीही पुस्तकं आहेत, जी आपण वेगळी ऑर्गनाइज करणार आहोत. चला आता आपण सॉर्टिंग सुरू करूया. मी पुस्तकं 5 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केली आहेत. सध्या वाचण्यासाठीची पुस्तकं 2, आवडती आणि खास पुस्तकं 3, नंतर वाचायची पुस्तकं 4, मुलांची पुस्तकं आणि 5, आधीच वाचून झालेली पुस्तकं. मुलांची पुस्तकं मी वेगळी ठेवते, कारण त्यांना त्यांच्या पुस्तकांपर्यंत सहज पोचता यावं. आणि आधीच वाचून झालेली पुस्तकं वेगळी ठेवली आहेत, कारण भविष्यात कधी पुस्तकं डोनेट किंवा डिक्लटर करायची झाली तर ते ठरवणं खूप सोपं जाईल. रीडिंग कॉर्नर तयार करताना आपण काही सामान्य चुका करतो आणि त्या टाळल्या तर जागा अधिक सोयीची आणि आरामदायी बनू शकते. पहिली चूक, खूप जास्त सजावट करणे. आपण अनेक वेळा रीडिंग कॉर्नर खूप सुंदर दिसावा म्हणून खूप साऱ्या डेकोरेटिव्ह वस्तू ठेवतो. पण खरं म्हणजे जास्त वस्तू दिसल्या की डिस्ट्रॅक्शन वाढतं आणि जागा क्लटर्ड वाटू लागते. 2, अनकम्फर्टेबल सीटिंग निवडणे. कधी कधी आपण फक्त दिसण्यावर भर देऊन खुर्ची किंवा बसण्याची जागा निवडतो, पण ती आरामदायी नसेल तर आपण तिथे बसायलाच तयार होत नाही. 3, फक्त एस्थेटिकवर फोकस करणे. आपण कधी कधी रीडिंग कॉर्नर फक्त इंस्टाग्राम सारखा दिसावा म्हणून तयार करतो, पण खरं म्हणजे
तो रोज वापरात येईल असा प्रॅक्टिकल असणं जास्त महत्वाचं आहे. आता आपण जाणून घेऊया रीडिंग कॉर्नर सेट करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. 1. लोकेशन किंवा जागेची निवड. रीडिंग कॉर्नरसाठी शक्यतो अशी जागा निवडा जिथे नॅचरल लाईट चांगला येतो आणि वातावरण शांत असतं. टीव्ही किंवा किचन पासून थोडं दूर असलेला कोपरा निवडला तर डिस्ट्रॅक्शन कमी होतात. खूप मोठी जागा असण्याची गरज नाही. लहान आणि कोझी स्पेस जास्त कम्फर्टेबल वाटतो. आरामदायी जागा आणि कमीत कमी डिस्ट्रॅक्शन हे सर्वात महत्वाचे. 2. जागा नीटनेटकी ठेवणं. रीडिंग कॉर्नर शक्यतो क्लीन आणि क्लटर फ्री ठेवणं खूप महत्वाचं असतं. खूप जास्त वस्तू ठेवल्यास स्पेस क्राउडेड वाटतो. त्यामुळे फक्त आवश्यक पुस्तकं आणि बेसिक डेकोर पुरेसे आहे. क्लटर वाढला की लक्ष विचलित होतं. 3. पुस्तकांची मांडणी. पुस्तकं अशा प्रकारे ठेवा की ती सहज दिसतील आणि हाताशी लागतील. रोजच्या वापरातील पुस्तकं इझिली रिचेबल ठेवा. मुलांची पुस्तकं खाली ठेवा आणि आवडती पुस्तकं आय लेवलवर ठेवल्यास ती लगेच दिसतात. पुस्तकं दिसली की वाचायची इच्छा आपोआप वाढते. आता माझा सगळ्यात आवडता भाग, पुस्तकं अरेंज करणं. मेन बुक शेल्फवर मी माझी पुस्तकं ठेवणार आहे आणि मुलांची पुस्तकं मी दुसऱ्या शेल्फवर अरेंज करणार आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या जागेतूनच सहज ऍक्सेस मिळेल. रीडिंग कॉर्नर सेट करताना लक्षात ठेवायची चौथी गोष्ट म्हणजे सिटिंग कम्फर्ट किंवा आरामदायी बसण्याची व्यवस्था. रीडिंग कॉर्नरसाठी आरामदायी खुर्ची किंवा जमिनीवर बसण्याची सोय निवडणं खूप महत्वाचं आहे, जी तुमच्या गरजेनुसार आणि सोयीप्रमाणे असेल. उशी आणि पाठीला आधार मिळाला तर जास्त वेळ आरामात बसता येतं. जर बसण्याची सोय आरामदायी नसेल तर वाचनाची सवय जास्त काळ टिकत नाही. 5. किड्स फ्रेंडली डिझाईन. जर घरात मुलं असतील तर रीडिंग कॉर्नर सुरक्षित आणि त्यांच्यासाठी कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. शार्प एजेस टाळा आणि पुस्तकं त्यांच्या हाताला सहज पोचतील अशा उंचीवर ठेवा. थोडासा कलरफुल आणि इन्व्हायटिंग लुक दिल्यास मुलं त्या जागेकडे आपोआप आकर्षित होतात. मुलांसाठी ॲक्सेसेबल स्पेस असेल तर त्यांनाही वाचनाची सवय लागते. 6. फ्लेक्झिबिलिटी. फर्निचर कायम एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी गरजेनुसार हलवता येईल असं ठेवणं जास्त सोयीचं ठरतं. जसं मी डायनिंग टेबल थोडं हलवून जागा तयार केली, तसे छोटे चेंजेस करूनही मोठा फरक करता येतो. छोट्या ऍडजस्टमेंटमुळे जागा जास्त उपयोगी बनते. 7. सवयीचं मानसशास्त्र किंवा हॅबिच्युअल सायकोलॉजी. रीडिंग कॉर्नर असा असावा की तो दिसायला आकर्षक असेल आणि
वापरायला आवडेल. तो रोज नजरेसमोर आला की वाचनाची आठवण राहते आणि हळूहळू ती सवय लागायला मदत होते. नजरेआड म्हणजेच मनाआड. त्यामुळे रीडिंग कॉर्नर नेहमी दिसेल अशाच ठिकाणी असावा. आणि हा तयार झाला माझा कोझी रीडिंग कॉर्नर. आता माझ्यासाठी आणि मुलांसाठी वेगवेगळ्या शेल्फ्समुळे एक ऑर्गनाइज आणि कम्फर्टेबल रीडिंग स्पेस तयार झालाय. खरंच सांगते, हा कॉर्नर बघून आता रोज थोडा वेळ तरी वाचनासाठी काढावासा वाटतोय. कधी कधी वातावरण बदललं की सवयी आपोआप सुधारतात. जर तुम्हालाही असा रीडिंग कॉर्नर बनवायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मुलांना कोणती पुस्तकं आवडतात तेही नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.